हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। अमरावती शहरातील लालखडी परिसरात गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडण्यात अमरावती शहर गुन्हे शाखेला यश आलंय। सदर ट्रक मधून तब्बल 25 ते 30 गोवंश जनावरे वाहतूक केली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। ही धाडसी कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली। कारवाई दरम्यान ट्रकसह अंदाजे 18 लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गोवंश तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रकचा क्रमांक आणि आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। ही कार्यवाही शहरातील गोवंश तस्करीवर मोठा आघात मानली जात आहे। अमरावती शहर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले। संपूर्ण घटनेचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे। या कार्यवाहीत सहभागी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तपास मोहीम राबविली। गोवंश तस्करीच्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत। सिटी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट। अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आली मोठी कारवाई। प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी स्पष्ट सांगितलंय की प्रवाशांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे। अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाने खास मोहीम राबवत खासगी आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतुकी विरोधात मोठी कारवाई केली आहे। अनेक खासगी बस चालक आणि मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। आमच्या प्रतिनिधीने प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता त्यांनी सांगितले की बस चालक आणि मालकांना नियमांची माहिती पूर्वीच देण्यात आली होती, तरी सुद्धा काहींनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। उर्मिला पवार यांनी स्पष्ट केलं की प्रवाशांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेबाबत विभाग सतर्क आहे। खासगी बस चालकांनी निश्चित नियमांचं पालन करावं, अन्यथा पुढील काळातही कडक कारवाई केली जाईल। प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेला हा संदेश स्पष्ट आहे। नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील आणि प्रवाशांच्या सुरक्षेशी कुठलाही तडजोड होणार नाही। स्वतःच्या वारसा हक्कासाठी लढत असलेल्या अनघा देवलासी यांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागला। भूमी अभिलेख कार्यालय अमरावती आणि गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या वतीने झालेल्या मानसिक छळामुळे अनघा देवलासीने डिप्रेशन मध्ये येऊन बीपीच्या गोळ्यांचा हाय डोस घेतला। त्यासाठी गाडगेनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी विजया पंधारे, उपनिरीक्षक रत्न पारखी, त्याच्यानंतर उपनिरीक्षक आरती गवई, महिला पोलीस प्रेमलता वाघाडे, अविनाश आत्राम, जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालयाचे भूमी अधीक्षक महेश शिंदे, रवींद्र पांडुरंग घुसकटे, ज्यांनी माझ्यावरती खोटे दस्तावेज लपवण्यासाठी खोटी एफआयआर केली, हे सर्व जबाबदार राहणार आहे। मी आता गोळ्या घेतलेल्या आहेत आणि मी स्वतः सुसाईड करत आहे। माझ्यावरती झालेल्या अन्याय आणि अत्याचारासाठी ज्याला ज्याला शक्य असेल त्या सगळ्यांनी यांच्या विरोधात एक लढा उभारा आणि मला न्याय मिळवून द्यावा। माझ्या मरणानंतर माझ्या मरणासाठी जबाबदार हे लोक राहणार आहे। हाय डोस घेतल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना तातडीने अमरावती शहरातील एक्झॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्या आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत। या प्रकरणाची माहिती अनघा देवलासींच्या पती अमोल देवलासी यांनी सिटी न्यूजला दिली। नमस्कार, माझं नाव अमोल देवलासी। काल माझ्या पत्नीनी सौ अनघा देवलासी यांनी बीपीच्या गोळ्या घेतल्या होत्या आणि तिला दवाखान्यामध्ये आज आणलेलं आहे। काल आणलेलं होतं। भूमी अभिलेख कार्यालय आणि पोलीस स्टेशन यांच्या त्रासाला कंटाळून तिने या पद्धतीचं पाऊल उचललेलं होतं आणि आम्ही खूप या कार्यालयाच्या
सगळ्या वागणुकीला आणि पोलिसांच्या दबावाला मी खूप त्रस्त झालेलो आहे आणि त्यामुळे ही गोष्ट घडलेली आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील जे बनावट कागदपत्र आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्याच्या विरुद्ध आम्ही कागदपत्र दाखल करण्याचा प्रयत्न करत होतो. तर भूमी अभिलेख कार्यालयाने आम्हाला शासकीय कामात अडथळा आणतात म्हणून आमच्यावर दबाव आणून त्या छोट्या जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याला दुजोरा देत आहे आणि चुकीच्या ज्या खोट्या तक्रारी त्यांनी दाखल केलेल्या आहेत. तर या सर्व त्रासाला कंटाळून माझ्या पत्नीने काल बीपीच्या गोळ्या घेतलेल्या होत्या. अंजनगाव सुरजी येथील प्लॉट शेती याच्या संदर्भात तक्रार भूमी अभिलेख कार्यालय जिल्हा अधीक्षक भूमी अधीक्षक कार्यालय अमरावती येथे दाखल करण्यात आलेली होती आणि या अनुषंगाने आम्ही वारंवार सगळे कागदपत्र आम्ही दाखल करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु छोटे दस्तावेज असल्या कारणाने त्यांनी ते कागदपत्र दाखल करू दिले नाही आणि उलट आम्हालाच तुम्ही शासकीय कामात अडथळा आणतात म्हणून आमच्यावरच गुन्हा दाखल केलेला आहे. दस्तावेज खोटे सर्व नाही आहेत, पण त्याच्यामधले जे महत्त्वाचे जे दस्तावेज आहेत, जसं मृत्यूपत्र आहे, त्याच्यानंतर मिळकत पत्रिका वगैरे आहेत, तर ह्या सगळ्या बनावट आहेत. आम्ही जेव्हा वारंवार कार्यालयाकडे मागणी केली तर त्याच्यामध्ये उपलब्ध नाही, दस्तावेज उपलब्ध नाही असेच आम्हाला पत्र त्यांनी दिलेले आहेत. आम्ही तेच त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं शासनाला की तुम्ही जर उपलब्ध नाही आहे तर तुम्ही ते उपलब्ध करून घ्या. त्यांनी सांगितले की अनघा देवलासीला गेल्या काही दिवसांपासून सतत मानसिक त्रास सहन करावा लागत होता, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. पती अमोल देवलासी यांनी संबंधित प्रशासनाकडे न्याय मिळवण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन अखेर संपन्न झालंय. मात्र या आंदोलनाचा समारोपही अनोख्या पद्धतीने म्हणजेच महायुती सरकारच्या तेरवीच्या जेवणाने करण्यात आला. डॉक्टर अलीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड फोरमने सरकारच्या भेदभावपूर्ण मदतीचा निषेध करत आंदोलनाची सांगता केली. शेतकऱ्यांसाठी सरसकट 50,000 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई आणि संपूर्ण कर्जमाफी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. आंदोलकांनी सांगितलं, अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्यात, तरीही सरकारकडनं भरीव मदत मिळालेली नाही. आता मागणी आहे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी 5,000 कोटींचं विशेष पॅकेज आणि संपूर्ण कर्जमाफी. आंदोलनाला प्रहार पक्ष, क्रांतिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अनेक सामाजिक संस्थांचा पाठिंबा मिळाला. किरण गुडदे, कपिल पडधाण, संजय गडलिंग, मेजर हिदायत खान, मिर्झा अन्सार बेग आणि अन्य कार्यकर्त्यांनी या 13 दिवसांच्या आंदोलनात अथक परिश्रम घेतलेत. डॉक्टर अलीम पटेल यांनी इशारा दिला आहे, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन हे सुरूच राहील. महायुती सरकारच्या तेरवीच्या जेवणाने संपलेलं हे आंदोलन शेतकऱ्यांच्या जिव्हाड्याच्या प्रश्नाला नवा आयाम देऊन गेलं आहे. आमच्या बेमुदत आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू होता. आजचा 13वा दिवस आहे. आम्ही प्रहार, क्रांतिकारी शेतकरी संघटन आणि सगळं संघटन मिळून आमचे आज 13वा दिवस आहे. सरकारने जे काही मदत अपेक्षित होती अमरावती जिल्ह्यासाठी, अमरावती जिल्हा आत्महत्याग्रस्त असून मागच्या 15 दिवसात कमीत कमी 14 ते 15 आत्महत्या झालेली आहे. अमरावतीला जे अपेक्षित होता ते पॅकेज अमरावतीला भेटला नाही. कालची गोष्ट अशी आहे की जे GR काढला होता 9 तारखेचा, त्याच्यात कमीत कमी 8 तालुके वगळण्यात आले होते. त्याच्यासाठी आम्ही काल आंदोलन केलं. ते सरकारला आम्ही पैसे दिले, चिल्लर पैसे म्हणून. महायुती सरकार चिल्लर झालेली आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांच्यात माणुसकी संपलेली आहे. त्याच्यासाठी आज आम्ही 13वा दिवस आणि सरकार, महायुती सरकारची 13वी म्हणून आम्ही शेतकरी आहोत, जगातला पोशिंदा आहोत. आम्ही आता जेवण पण जे महायुती सरकारचं आहे, लोकांनी समजलं, शेतकऱ्यांनी समजलेलं आहे की हे सरकार आता मेलेली आहे, त्यांच्यात माणुसकी राहिलेली नाही. पण जे जेवण आहे आता आम्ही शेतकरी लोक देत आहे त्यांच्यासाठी. ते जाता जाता पण तुम्हाला आम्ही जेवण घालतो. हे जगातला पोशिंदा आहे. आमचा इतका मोठा हृदय आहे. फक्त तुम्ही आम्हाला हमी भाव द्या. तुमची मदत पण नाही पाहिजे आम्हाला. शेतकऱ्यांना हमी भाव द्या. आम्ही सगळं करून देतो.
पण आज जे परिस्थिती शेतकऱ्यांची अमरावती जिल्ह्यात, त्याच्यासाठी तुमचे जे संवेदना आहे ते खतम झालेली आहे. त्याच्यासाठी आज आम्ही 13वीचं जेवण महायुती सरकारसाठी आज केलेलं आहे. अमरावतीत अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत मनपा आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी रहिवासी वस्तीतील गल्लीबोळा आणि रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतलाय. बडनेरा प्रभाग क्रमांक 4 मधील कुंभारवाडा, जनता कॉलनी, नवदुर्गा विहार आणि गोपालनगर या भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाची तक्रार मनपाला केली होती. अतिक्रमणामुळे रस्त्यावर वाहतूक आणि रहदारीला गंभीर अडचण निर्माण झाली होती. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग प्रमुख श्याम चौरे यांनी अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली. अमरावती अतिक्रमण पथकाने राजापेठ पोलिसांच्या सहकार्याने रस्त्यावर टाकलेल्या शेड, नालीवरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्य मॅडम चांडक यांनी अतिक्रमणावर फार मोठा भर दिला होता. सुरुवातीला रस्ते मोकळे केले, जे फुटपाथवर जे होते ते फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम त्यांनी राबवली. आता मात्र त्यांनी आपला मोर्चा जे गल्लीबोळात अतिक्रमण करीत आहेत आणि रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीला अडथळा निर्माण करत आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. आणि हे आज इथं बडनेराच्या प्रभाग 4 क्रमांकामध्ये जनता कॉलनी आणि नवदुर्गा विहारमध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात काढलेलं आहे. या संदर्भात माझ्यासोबत पथक प्रमुख आहेत श्याम चौरे. क्या बोलेंगे आज के अतिक्रमण के बारे में? आपके माध्यम से हम लोग जनता नागरिक लोगों की अतिक्रमण के विषय में हम आवाज़ पहुँचाते हैं. मेरा बोलना ये है कि क्षेत्र क्रमांक 4 गोपालनगर क्षेत्र के अंदर अपन जनता कॉलोनी कुंभारवाड़ा भी बोलते हैं, वो क्षेत्र आता है. वहाँ के अनेक नागरिक की तकरार थी, बहुत लोगों की तकरार थी कि हमारी 2 गलियाँ जो अपने परिसर में रहते हैं, वो परिसर के अंदर भाई कुछ मूर्तिकार लोग जो है उन लोगों ने बहुत बड़ी मूर्तियाँ वगैरह बनाए के रखे थे और मूर्तियाँ के घरों के सामने पूरा मतलब उन्होंने इंक्रोचमेंट वगैरह करके रखा था. ताड़पत्र डाल के रखे थे, 3 बल्ली शेड वगैरह बहुत मोटा प्रमाण के अंदर उन्होंने अतिक्रमण करके रखा. नालियों पे उन्होंने रफ्ते कंक्रीट वगैरह सब डाल के रखे थे. वो लोगों की तकरार को देखते हुए उसको पूरा प्रशासन की मंजूरी लेके माननीय आयुक्त महोदय, माननीय अतिरिक्त आयुक्त और माननीय उपायुक्त प्रशा इनके आदेश के हिसाब से मैंने हमेशा की तरह आज दिनांक 8/10/2025 को सुबह 11 बजे माननीय राजापेठ पुलिस स्टेशन उनके कुछ पुलिस वर्गों को लेकर सोबत लेकर मैंने आज यहाँ बहुत कार्रवाई किया. आप लोगों को मैंने इससे पहले भी बताया कि अभी 2 दिनों के लिए हमने कार्रवाई को ध्यान दी थी, मगर अभी हमने कार्रवाई शुरू कर दी. और मेरी जनता को यही बोलना है कि अभी बाकी लोग जो रास्ते में जो अपनी दुकान अटगड़िया और जो लगाते अतिक्रमण करते, वो लोगों ने अपने अपने प्रीमिसेस के अंदर अतिक्रमण नहीं करना चाहिए, ऐसा हम उनसे अनुरोध करते हैं. तो अभी कितने लोगों को कार्रवाई की अतिक्रमण की? कम से कम दोनों गलिया के अंदर 20 से 25 लोग रहते हैं रहवासी लोग. उन लोगों के बहुत मतलब घरों के सामने आने जाने में उन्होंने जो अतिक्रमण करके रखा था, आने जाने में बहुत तकलीफ हो रही थी. वो तकलीफ को देखते हुए लोगों को अड़चन न हो, निर्माण न हो, महिला को न हो, बच्चों को न हो, आने जाने वाले वाहनों को न हो, वो सबको देखते हुए मैंने आज कार्रवाई किया. या कार्यवाहीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक नागरिकांनी मनपा आयुक्त सौम्य शर्मा आणि अतिक्रमण विभागाचे आभार मानले. सर, माझं नाव सुरेश गायकवाड. या गलीमध्ये जो त्रास होता गाड्यांचा, तो आता या महानगरपालिकेने पूर्णपणे बरोबर करून दिला आहे. सगळं अतिक्रमण हटून दिलं आहे. त्याच्याबद्दल मी यांचे खूप खूप आभार मानतो. चावरे सरांनी इकडं अतिक्रमण हटवलं, खूप मोठी कारवाई केली, त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो त्यांचेवाले. आणि ते आले, त्यांनी जे पण काही कारवाई केली आयुक्तालयाकडून, तर त्या जी कारवाई पूर्ण त्यांनी केली. मॅडमचा खूप खूप आभार मानतो. जे पण पोलीस अधिकारी आहे त्यांचा पण मी आभार मानतो. त्यांनी पण सगळं कारवाई पूर्ण केली, त्यासाठी आम्ही तुम्हाला त्यांचा धन्यवाद करतो. अतिक्रमण हटविण्याच्या या मोहिमेमुळे नगरपालिकेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा विश्वास वाढलाय. मनपा आयुक्तांनी फुटपाथ अतिक्रमण मोहिमेअंतर्गत आता गल्लीबोळ्यांवर लक्ष केंद्रित करून नागरिकांना सुरक्षित आणि मोकळ्या रस्त्यांचा अनुभव दिलाय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या विकास विभागाच्या वतीने
आयोजित आणि श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या यजमानत्वाखाली 4 दिवस चाललेल्या युवा स्पंदन युवा महोत्सव 2025चा भव्य समारोप झाला। गेल्या 4 दिवसात संगीत, नृत्य, नाटक, ललित कला, लोककला, वाद्य, गायन, अभिनय, वेशभूषा आणि चित्रकला अशा 28 कला वर्गांमध्ये 195 महाविद्यालयातील हजारो युवक युवती सहभागी झाले। अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या कौशल्याचा अप्रतिम नमुना मांडताना दिसले। महोत्सवात विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा आणि उत्साहाचा अविस्मरणीय संगम पाहायला मिळाला। परिसर 4 दिवस कला, संस्कृती आणि उमंगाने भरलेला होता। या कार्यक्रमाचा समारोप सोहळा यशस्वी ठरला। अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते उपस्थित होते, तर मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांची उपस्थिती उत्साहवर्धक ठरली। इतर विशिष्ट पाहुण्यांमध्ये प्र कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे अध्यक्ष वसंतकुमार मालपाणी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार भांगडिया, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अविनाश असनारे आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर राजीव बोरकर आणि निवड समिती सदस्य उपस्थित होते। समारोपात पुरस्कार वितरणाचे आयोजन केले गेले। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान पाहून सभागृह टाळ्यांनी गुंजला। 28 कला वर्गांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते घोषित करण्यात आले। कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते म्हणाले, युवा स्पंदन हा फक्त स्पर्धेचा मंच नाही, तर विद्यापीठाच्या सृजनशीलतेचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे। कला, संस्कृती आणि शिक्षण यांचा संगम राष्ट्र निर्मितीचा मुख्य आधार आहे। वसंतकुमार मालपाणी यांनी सांगितले, विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला आणि सृजनशीलतेला दिशा देणारा हा महोत्सव गौरवाची बाब आहे। जिल्हाधिकारी आशिष एरेकर म्हणाले, युवक युवतींची ऊर्जा, कला आणि जिद्द नवीन भारत ओळखते। अशा कार्यक्रमातून नेतृत्व, टीम भावना आणि आत्मविश्वास वाढतो। महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांनी आपली कला, प्रतिभा आणि उत्साह दर्शवत एक संस्मरणीय अध्याय निर्माण केला। विद्यार्थ्यांच्या मनात सृजनशीलता आणि आत्मविश्वासाचा दीप प्रज्वलित झाला। युवा स्पंदन 2025 विद्यापीठाच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिण्याजोगा ठरला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना त्यांच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमात लाखो गुरुदेव भाविकांनी साश्रू नयनांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली। मराठी पंचांगानुसार अश्विन वद्य पंचमी म्हणजेच इंग्रजी तारखेनुसार शुक्रवार 11 ऑक्टोबर 1968 रोजी सायंकाळी 4:58 राष्ट्रसंतांचे महानिर्वाण झालेत। यावर्षीही 11 ऑक्टोबर रोजीच श्रद्धांजलीचा योग जुळून आला। ही केवळ श्रद्धांजली नाही, तर शिस्तबद्धतेचे एक अद्भुत दर्शन होते। संपूर्ण भारतात संत महात्म्याला लाखो भाविकांनी एकाच वेळी मौन श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा एकमेव आणि शिस्तबद्ध कार्यक्रम आहे, ज्यांची अनेकांनी प्रशंसा केली आहे। मज वेड्याची गुरुकुंजाचे आवडतो मज कण कण तिथला हा राष्ट्रसंताचा संदेश घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालख्या, दिंड्या, पथकांसह लाखो भाविक श्री गुरुदेव की जयचा जयघोष करत खंजिरी भजन आणि टाळ मृदुंगांच्या गजरात सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या गुरुकुंज आश्रमात दाखल झालेत। राष्ट्रसंतांच्या विश्वव्यापी कार्याची महती शब्द, सुरांच्या माध्यमातून या लाखोंच्या जनसमुदायाला सांगितली गेली। टुकड्या 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 कहता टुकड्या गुरु भजन से हो जाओ भव पारा, लगाओ धूनी दिल के अंबर, लगाओ धूनी दिल के अंबर, तोड़ सकल परिवारा, तोड़ सकल परिवारा, सावध होना
नहीं तो आखिर रोना है, नहीं तो आखिर रोना है। सावध होना है, सावध होना है। लड़ जाएंगे बढ़ जाएंगे हम हिम्मत के साथ, तुझे पाय साक्ष आहे नारायण जरा, भेटी विना शांती नाही, यांसारखी भजने सादर झालीत. सुमारे 2 तास हा लाखोंचा जनसमुदाय ध्यानस्थ बसला होता. नेमक्या 4:58 महाद्वारावरील विशाल घंटेच्या निनादाने वातावरणात नीरव शांतता पसरली. या शांततेत शिस्तबद्धतेरित्या लाखो गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंताच्या महासमाधी स्थळाच्या दिशेने हात जोडून मौन श्रद्धांजली अर्पण केली. अब राष्ट्रसंत जी की श्वास बड़ी ही मंद गति से चल रही थी. इस भूलोक का ब्रह्म कुंवर, मानव जीवन का महादैवत, भारत का ब्रह्म महर्षि, धर्म और मानवता के लिए सदैव अपने वचनों द्वारा सबसे लड़ने वाला धर्मवीर और धर्म का धर्मध्वज आड़गोजी बाबा का तारा आज गुरुकुंज आश्रम से निज धाम प्रयाण कर रहा था. उसी समय ठीक 4:58 पर वह श्वास बंद होते होते थम गई और उनका ब्रह्म निर्वाण होते देख स्वामी जी ने रोते हुए जोर से कहा, हे भगवान, हे मेरे राम, छोड़ गया मेरा राम, ओझल हो गया मेरा राम, ढल गया आज मेरा धर्म सूरज, प्रयाण कर गया हम जैसे संभालने वाला हमारा राजा राम. हे राम, हे राम, हे राम. सद्गुरुनाथ भगवान की जय. थम गई सारी ये धरा हो. या भावपूर्ण सोहळ्याला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि परदेशातील अभ्यासू नागरिक उपस्थित होते. श्रद्धांजलीनंतर चलाना भाई नाम गुरु का चलना हे भजन आणि आरती राष्ट्रसंत ही आरती करण्यात आली. विशेष म्हणजे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन अशा सर्व धर्माच्या प्रार्थना त्यांच्या धर्मगुरूंकडून करण्यात आल्यात. गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो या त्यांच्या प्रार्थनेप्रमाणे मानवतेचा आणि अध्यात्माचा विज्ञानाशी संयोग साधणाऱ्या या महामानवाच्या कार्याची ज्योत तेवत ठेवण्याचा आणि सत्कार्याची प्रेरणा देण्याचा उद्देश श्री गुरुदेव सेवा मंडळाने आयोजित केलेल्या या मौन श्रद्धांजली सोहळ्याने पूर्ण केला. तुम्ही हो सागर ज्ञान, तुम्ही
सार मिलायो रूप हरि हर की दयागण सद्गुरु सुख आरती जय जगदीश्वर की दयागण सद्गुरु सुख करती पंथ निर्वाण तुम्हारा है देख कर काल करारा है सहज में सहज उजारा है सहज मो सहज दियारा है सहज का मंत्र प्यारा है जपे वह जग से न्यारा है लगे नहीं गरमाला इनको लगे नहीं ताल सुरा इनको सहज धर जान हटे गण भान मस्त हो जान मिले निज दान सुरागण की दयागण सद्गुरु आरती जय जगदीश्वर की दयागण सद्गुरु सुख करती तुम्हारा ऊंचा है दरबार लगे नहीं मेहनत को द्वार पर खड़े लगाने चले दशनादों की जनता पंचनाद की शान गले में सप्तरत्न की मां सदा रहे मगन लगा लियो लगन रूप नित नगन चाहता राधे सुरनर की आरती जय जगदीश्वर की दयागण सद्गुरु सुख करती तुम्हारी महिमा परंपार कली में तेरो लीला प्रगट हो गए संत अवतार भक्त का कर दे बेड़ा पार नाम जो भजे तुम्हारा यार जन्म नहीं आवे बारंबार दीन हम द्वार तुम्हारे चरण पर शीश धरे लगना कृपा करना दीन के साथ तुम्ही हो कि तुमात अर्ज टुकड़ा के भव हर की दयागण सद्गुरु सुख करती आरती जय जगदीश्वर की दयागण सद्गुरु सुख करती आरती रस संता जगत गुरु पवन ओहरो विश्वजिता योगी आजा बलना आरती रस संता भज तुम सहजी सर्वतक गुरुदेवा धुरले रन सारे कैसी अगुरु सेवा आरती रस संता धावजा बावलादी लाखो गावी कशीला चैतन्य उपदेशा गद्य दिव्य दिव्य लीला आरती रस संता पाषाण वस्त्र केले सर्वांगी नवकांति कैवल्य मणिकांति जिनके काला सही शांति आरती रस संता परिजय विक्रम गीता वेद विश्वासी जय सौराय जीवनाथा वर्ग कुलाय भुवन आरती रस संता समन्वय महाज्योति तुकडोनी ब्रह्ममूर्ति उल्लासनी नमामि त्यागी आपूर्ति पूर्ति आरती रस संता जगद्गुरु भगवंता रोमरोमि विश्वजिता योगी राजा महंता आरती रस संता कर्पूर गौरव करुणावतार संसार सारं सुरेंद्र सदा वसन्तं हृदयानि भगवन्तवाणी मध्यारमावासितारकाय अपारदाराय दिव्यांबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय हरि लताकरोमि दोयानपाय तुझे जय हरि स्वामी बोराणी
जिल्हा तिवसा तालुक्यातील पीक विमा धोरणातील गैरव्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे जीवन बिकट बनले आहे. गावातील शेतकरी यांनी 22 जून 2025 रोजी सोयाबीन पेरणी केली होती. मात्र अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकाचं नुकसान झालं. या नुकसानाची तातडीने नोंद घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा हेल्पलाईन 14447 वर 28 सप्टेंबर 2025 रोजी माहिती दिली. तरीही शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही योग्य कारवाई झाली नाही. शेतकऱ्यांनी वारंवार विचारणा केली असता उडवाउडवी अशी प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जाते. तसेच कृषी अधिकारी तिवसा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून देखील कोणतीही मदत मिळाली नाही. हीच स्थिती संपूर्ण तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. शासनाने वेळेत दखल न घेतल्यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्या शेतात गुरेढोरे सोडून निषेध व्यक्त केला. शेतकरी बांधवांचा हा निषेध हा त्यांच्या पिकांसोबत जोडलेल्या मेहनतीवर केलेल्या अन्यायाविरुद्ध आहे. स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत सायबर फसवणूक करणाऱ्यांना बँक खाते भाड्याने देणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कार्यवाही 10 ऑक्टोबरच्या सायंकाळी करण्यात आली. अटक केलेले आरोपी हे बँक खाते भाड्याने देत होते आणि त्यातून पैसे वसूल करत होते. सायबर पोलिसांनी याबाबत तातडीने गुन्हा नोंदविला असून पोलीस तपास सुरू केलाय. पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी सांगितले की ही कार्यवाही सायबर फसवणूक रोखण्यासाठी महत्वाची ठरली. संपूर्ण तपासातील माहिती पोलीस लवकरच जाहीर करू शकतात. सदर प्रकरणी नागरिकांनीही सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडे बँक खाते किंवा आर्थिक माहिती देऊ नये असा इशारा पोलिसांनी दिलाय. सायबर पोलीस या प्रकारच्या फसवणूक प्रकरणांवर विशेष लक्ष ठेवत आहे आणि गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करीत आहेत. अमरावतीतील नागरिकांनी इंटरनेटवर कोणतीही आर्थिक व्यवहार करताना अधिक सावधगिरी बाळगावी. ही कार्यवाही सायबर फसवणूक प्रतिबंधित एक महत्वपूर्ण पाऊल आहे, असे पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी नमूद केले. आगामी काळात पोलीस या प्रकारच्या गुन्ह्यांविरुद्ध सतत कारवाई करत राहणार. सायबर पोलिसांनी नागरिकांना या प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. सायबर पोलीस ठाणे नागपूर येथे गुन्हा नंबर 89/25 हा डॉक्टर महेशकर यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने विविध व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना ॲड करून त्यांच्याकडून 15 लाख विविध अकाउंटमध्ये भरून त्यांची फसवणूक करण्यात आली होती. ज्यावेळी त्यांची फसवणूक झाली त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते सायबर पोलीस ठाणे नागपूर येथे तुरंत आले आणि त्यांनी आपली हकीकत सांगितल्यानंतर नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर त्यांची तक्रार नोंद करून आपण FIR नोंद केली. जे पैसे गेले होते आणि जसे कॉल आले होते व्हॉट्सअपच्या मार्फत त्याचा तांत्रिक तपास API व टीम आणि माननीय पोलीस आयुक्त आमचे रवींद्र सिंगल सर, तसेच माननीय जॉईंट CP सर, माननीय क्राईम सर आणि लोहित मताने आमचे DCP यांच्या मार्गदर्शनाखाली API पांढरे यांनी टीमने चालू केला. त्यामध्ये एक अकाउंट हे नागपूर शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्या अकाउंटची स्टेटमेंट वगैरे माहिती घेतली असता ते नागपूरचे अकाउंट हे 3 लोकांच्या विपिन प्रमोद शर्मा हा शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे भरतवाडा रोडचा. तसेच मंगेश मुरलीधर चन्ने 30 वर्ष आणि योगेश ब्रह्मानंद बागडे हे सर्व भरतवाड्याचे असून त्यांनी बिपिनने आपलं अकाउंट ओपन केलं आणि ते मंगेश आणि योगेश यांच्या मार्फतीने हे सर्व मुंबई येथे जाऊन सदरचं सर्व अकाउंटवर ट्रान्झॅक्शन विविध फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन करून 24 तासामध्ये 2,78,00,000 रुपये यांच्या खात्यावर आले आणि ते पैसे इतर परस्पर दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर केले. अशा प्रकारे त्यांनी गुन्हा केला होता. त्याचा तपास करून त्या तिघांना जी काही न्यायालयीन प्रक्रिया असेल, कायदेशीर प्रक्रिया, त्यानुसार अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कस्टडी माननीय न्यायालयाने दिली आहे. तसेच सदरचे अकाउंट सायबर पोलीस ठाण्यामार्फत फ्रीज करून त्यामध्ये 22 लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले. आपल्या कंप्लेंटंट जे आहेत त्यांचे 7 लाख रुपये सदर अकाउंटवर गेले होते. ते आपण माननीय न्यायालयाच्या मार्फतीने
फिर्यादीला परत करत आहोत. गणेशपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ऑक्टोबर रोजी भालदारपुरा परिसरात एका घरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू साठवलेला असल्याची गुप्त माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे गणेशपेठ पोलिसांनी सध्याच्या कार्यवाहीत छापा मारला आणि घरात साठवलेला तंबाखू जप्त केला. सविस्तर चौकशीसाठी पोलिसांनी घटनास्थळी पोलीस पथके तैनात केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितले की या कार्यवाहीत प्रतिबंधित तंबाखू साठा जप्त करण्याचे उद्दिष्ट नागरिक सुरक्षा आणि नियमांचे पालन सुनिश्चित करणे हे आहे. ही कार्यवाही गणेशपेठ पोलिसांच्या सतत गुप्त माहितीवरून आधारित ऑपरेशन शक्तीचा एक भाग आहे. पोलीस म्हणतात की अशा प्रकारच्या कार्यवाह्या सतत सुरू राहतील आणि कोणत्याही नियमाविरोधात तंबाखू व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल. परिमंडळ क्रमांक 3 चे माननीय पोलीस उपायुक्त राहुल मदने सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की भालदारपुरा येथे बुरानुद्दीन दर्ग्याजवळ फायर ब्रिगेडच्या ऑफिस समोर एका घरी सुगंधित तंबाखाचा साठा केलेला अशी त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या आदेशान्वये PSI नाचन, DB स्क्वॉडचा पूर्ण स्टाफ, त्याचप्रमाणे DCP स्क्वॉडचा पूर्ण स्टाफ असं आम्ही सामूहिकरित्या तिथे रेड केली असता तिथे आम्हाला जे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आहे तो मिळून आलेला आहे. अंदाजे आता मोजमाप सुरू आहे, परंतु अंदाजे 1.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला आहे. आणि हा मुद्देमाल जमील वल्द रशीद खान वय 70 वर्षे, राहणार बुरानुद्दीन दर्ग्याजवळ, फायर ब्रिगेड ऑफिस समोर, गंजीपेठ, नागपूर यांच्या घरी तो मुद्देमाल मिळून आलेला आहे. त्यांच्याकडे जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की मतीनुल्लाह खान वल्द रहमतुल्लाह खान वय 47 वर्षे, राहणार जाफरनगर, गांधी लेआउट, पोलीस स्टेशन, गिट्टी गदान या व्यक्तीचा तो मुद्देमाल असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. अधिक आम्ही सखोल चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलेले आहे. ते आल्यानंतर संपूर्ण कारवाई आम्ही करीत आहोत. तर दोन्ही जे आरोपी आहे हे केव्हापासून करत होते आणि यांचा काय बिझनेस आहे, काय काम करतात? मतीनुल्लाह खान वल्द रहमतुल्लाह खान ही जी व्यक्ती आहे ती अगोदर WPC शीट बसवण्याचे काम करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्याच्या घरी मुद्देमाल मिळालेला आहे जमील वल्द रशीद खान वय 70 वर्षे, याचे गांजाखेत येथे इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांनी ती रूम त्या व्यक्तीला भाड्याने दिली होती आणि त्या तिथे त्यांनी काय ठेवलं काय नाही ठेवलं याबद्दल त्याला कल्पना आहे असं तो सांगतोय. तरी सुद्धा आम्ही आता सखोल चौकशी आणि तपास करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. नागपूर शहर गुन्हे शाखेने ऑपरेशन शक्ती अंतर्गत पीटा ऍक्ट अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. पोलीस ठाणे पारडी क्षेत्रात शेरे पंजाब रेस्टॉरंट आणि लॉजिंग येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत 4 आरोपी पकडले गेले आहेत. समीक्षा संजय शेंडे, मनजित अजित सिंग भाटिया, सुरदेर सिंग, जसवंत सिंग भाटिया आणि शैलेंद्र गोविंद सिंग शेंगर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की पोलिसांनी पीडित महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे प्रलोभन देऊन देहव्यापार करण्यास भाग पाडलेत. यातील महिलांची सुटका करून सुरक्षिततेसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या कारवाईत 4 मोबाईल, 2,500 रुपये, 22,515 रुपये रोख, 1 DVR, 25 नग विविध कंपनीचे कॉन्डोम, 1 रजिस्टर आणि 1 कॉन्डोम जप्त करण्यात आले आहेत. एकूण मुद्देमालाची किंमत 66,310 रुपये आहे. संबंधित आरोपी व पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकरिता पोलीस ठाणे पारडी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त नागपूर शहरांच्या निर्देशानुसार ही कारवाई मानवी तस्करी व व्यावसायिक लैंगिक शोषणाविरुद्ध करण्यात आली आहे. ऑपरेशन शक्ती ही विशेष मोहीम नागपूर शहरामध्ये सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने नागपूर क्राईम ब्रँचच्या सर्व टीमला कडक कारवाई करण्याचे यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आमच्या क्राईम ब्रँचची युनिट 5ची जी टीम आहे त्या टीमनं भंडारा पारडी रोडवर हॉटेल शेरे पंजाब रेस्टॉरंट आणि लॉजेस या ठिकाणी छापा घातला. त्या ठिकाणी अनैतिक मानवी देहव्यापार चालू असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्याच्यामधली जी एक पीडित महिला होती तिची सुटका करण्यात आलेली आहे आणि एकूण 4 आरोपींना याच्यामध्ये अटक करून पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये हॉटेल जे होतं ते चालवणारे जे मनजित सिंग भाटिया, सुरेंद्र सिंग भाटिया, शैलेंद्र शेंगर
आणि एक महिला आरोपी यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास पारडी पोलीस स्टेशन येथे सुरू आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 व 4 ने केलेल्या कारवाईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. 27 सप्टेंबर रोजी रामकृष्ण नगर दिघोरी येथे राहणारे पंकज मोहाडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांच्या घरातील लॉकरमधील सोन्याचे दागिने एकूण 1,57,500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी करून नेला होता. गुन्ह्याचे तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी अमोल चाफेकर वय 25 वर्ष राहणार मोचीपुरा 5 पावली नागपूर यास ताब्यात घेतले. आरोपीने चोरीची कबुली दिली आणि सांगितले की त्याने वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी 2 घरफोडी केल्या आहेत. एकूण 3 घरफोडीचे गुन्हे त्यांनी कबूल केलेत. पोलिसांनी आरोपींकडनं 2500 रुपयांचे रोख, सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, घड्याळ आणि चोरीसाठी वापरलेली मोपेड गाडी असा एकूण 1,90,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीस मुद्देमालासह वाठोडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4च्या पथकाकडून घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास बरेच दिवस झालं आरोपींचा शोध सुरू होता. त्यांना काही गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगानं युनिट 4च्या पथकानं 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. त्याच्यामध्ये वाटोदा आणि हुडकेश्वरच्या हद्दीमध्ये हे गुन्हे झाले होते. ते गुन्हे सध्या उघडकीस आणून अमोल चंद्रशेखर चाफेकर नावाचा हा जो आरोपी आहे या आरोपीला ताब्यात घेऊन वाटोदा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची यादी तात्काळ सुधारण्यात आली आहे. माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांमुळे मेहकर आणि लोणार तालुक्याचा समावेश करण्यात आलाय. राज्य सरकारने सुरुवातीला जाहीर केलेल्या यादीत मेहकर, लोणार तालुके वगळण्यात आले होते. हे लक्षात येतात माजी आमदार रायमुलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याशी संपर्क साधला. यांच्या दखल घेतल्यानंतर सरकारने तातडीने सुधारित निर्णय जाहीर केला आणि बुलढाणा जिल्ह्यातील 4ही तालुक्यांचा समावेश यादीत केला. ही प्रक्रिया 1 तासाच्या आत पूर्ण झाल्यामुळे मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. शेतकऱ्यांनी समाधान आणि तातडीने निर्णय घेण्याची राज्य सरकारची तत्परता ही या घटनेचा महत्त्वपूर्ण पैलू ठरलाय. काल जो शासनाचा अतिवृष्टीचा बाधित तालुक्याचा GR निघाला त्याच्यामध्ये मेहकर लोणार तालुक्याचा समावेश नव्हता. मला अनेक शेतकऱ्याचे फोन आले. मी तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या तात्काळ ही बाब निदर्शनास आणून दिली आणि जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी मेहकर लोणारमध्ये झाली असताना का वगळलं गेलं म्हणून त्याचा पाठपुरावा केला. आणि म्हणजे हे सरकार किती संवेदनशील आहे हे तात्काळ यांच्या निदर्शनास आलं की मी त्यांच्या कानावरती घातल्यानंतर 1 तासाच्या आत सुधारित GR काढून आमच्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम केलं. त्याबद्दल मी सर्व आमच्या बळीराजाच्या वतीनं या सरकारचं आणि मंत्री महोदयाचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बुलढाणा जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार हे 2 तालुके अतिवृष्टीच्या यादीतून वगळल्याबद्दल सरकारकडे थेट सवाल उपस्थित केले. तुपकर म्हणाले, ढगफुटी स्वरूपाच्या पावसामुळे दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्यात 358 तालुके अतिवृष्टीमुळे प्रभावित असताना सरकारने फक्त 253 तालुकेच यादीत घेतले असून 105 तालुके वगळण्यात आले आहेत. त्यात मेहकर आणि लोणार तालुक्यांचाही समावेश आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचं तुपकरांनी म्हटलंय. रविकांत तुपकर यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर दोन्ही तालुके अतिवृष्टीच्या यादीत समाविष्ट केले नाहीत तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनही दिले. ढगफुटी सदृश पावसामुळे राज्यामध्ये 358 तालुके प्रभावित असताना सरकारने मात्र 253 तालुकेच अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये घेतलेले आहेत. 105 तालुके घेतले नाहीत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातले मेहकर आणि लोणार हे 2 तालुके अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमधून वगळलेले आहेत.
याच्या संदर्भात आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मेहकर लोणार तालुक्यामध्ये सुद्धा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहकर लोणारमध्ये नुकसान झालेलं असताना ते 2 तालुकेच का वगळले? सरकार राजकारण करतंय का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय। कदाचित लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना आमच्या बरोबरीत तिथं मतदान पडलं, त्या तालुक्यावर राग काढण्यासाठी तर कदाचित त्यांनी हा प्रयत्न केला नाही। सरकार द्वेषाच्या भावनेने ही सगळं करताय अशी आमची भावना आहे। मेहकर लोणार तालुका सुद्धा अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये घ्या आणि 100% नुकसान भरपाई द्या अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आणि जर हे केलं नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये मेहकर लोणार तालुक्यासाठी आम्ही करणार आहोत। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी देखील या निर्णयावर संताप व्यक्त करत मेहकर आणि लोणार तालुके अतिवृष्टीग्रस्त यादीत तातडीने समाविष्ट करण्यात यावे असे म्हटले। अन्यथा मंत्र्यांची पण दिवाळी शेतकऱ्यांसोबतच साजरी होईल। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेऊन दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी आता सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत। जय महाराष्ट्र। मी सिद्धार्थ खरात, आमदार मेहकर लोणार मतदारसंघ, आपणा सगळ्यांना अवगत करू इच्छितो की काल जो शासन निर्णय दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी मदत व पुनर्वसन विभागाने आणि महसूल विभागाने जो निर्गमित केला आहे त्यामध्ये माझ्या मतदारसंघातील मेहकर आणि लोणार या दोन्ही तालुक्यांचा या 253 तालुक्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही। वास्तविक पाहता दिनांक 25 आणि 26 जून तसेच 22 जुलै रोजी मेहकर आणि लोणार या दोन्ही तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानं सर्व नदी नाले, त्याच्या नद्या उपनद्या अक्षरशः जलमय झाल्या होत्या, तुडुंब वाहिल्या। हजारो हेक्टर जमीन जी नदी काठची आहे ती खरडून गेली आहे, तेवढीच हजारो हेक्टर जमिनीवरती गाळ सुद्धा आलेला आहे। या संदर्भामध्ये विधानमंडळामध्ये, विधानसभेत जुलैच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी व इतर सगळ्या आयुधामार्फत मी सरकारचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। माननीय पालकमंत्री महोदयांना सुद्धा विनंती केली, त्यांनी व्हिजिट सुद्धा केलेली आहे आणि या विषयावरती कार्यवाही शासन निर्णय 27 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार चालू आहे। वास्तविक हा शासन निर्णय तुटपुंजा आहे। देण्यात येणाऱ्या ज्या बाबीवरती मदत देण्यात येते ते सुद्धा अपूर्ण आहे। विहिरीसाठी मदत करावी, जे काही स्प्रिंकलर सेट वाहून गेलेत, जे काही सोलार पंप सेट नुकसान झालंय, या व्यतिरिक्त बागायतीचं नुकसान झालं त्याचा सुद्धा समावेश यामध्ये करावा अशी मी वारंवार मागणी केली आहे। त्या संदर्भात मला आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि जो काही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवाला म्हणजे 7 तारखेला जो काही जाहीर केलं त्याच्या अनुषंगानं जो काही शासन निर्णय निर्गमित केला काल, त्याच्यामध्ये नेमका जिथं अतिवृष्टी आणि ढगफुटीने सर्वात पहिली दस्तक माझ्या या दोन्ही तालुक्यात दिली, नेमके तेच 2 तालुके या 253च्या यादीमध्ये नाहीये। ही अतिशय संतापजनक गोष्ट घडलेली आहे। आज रोजी माझ्या मतदारसंघातील जो काही शेतकरी वर्ग आहे प्रचंड संतापलेला आहे। सगळ्यात पीडित झालेला सर्वप्रथम हाच वर्ग आहे आणि नेमकं माझ्या दोन्ही तालुक्यांचा समावेश न झाल्यामुळं सगळीकडे संताप पसरलेला आहे। माझी या निमित्तानं शासनाला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय पालकमंत्री मकरंदाबा पाटील, विनीता सिंगल मॅडम आणि जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की ताबडतोब ही जी चूक आहे ही चूक तांत्रिक दृष्ट्या झालेली असावी असा मी समज करून घेतो आणि तसाच तो असावा। जर ह्या 2 दिवसामध्ये ही तांत्रिक सुधारणा जी आहे करून शासन निर्णय निगमित झाला तर आमच्या लोकांना त्या प्रकारे हायचं वाटेल। अन्यथा मी या ठिकाणी इशारा देतो, जर का ही चूक 2 दिवसात दुरुस्त झाली नाही तर माझ्या मतदारसंघामध्ये दिवाळी साजरी होणार नाही, कोणताही दिवा लागणार नाही, एक फटाका सुद्धा फुटणार नाही आणि म्हणून शासनाने 2 दिवसामध्ये ही तांत्रिक चूक जी झाली आहे ती दुरुस्त करावी आणि सुधारित शासन निर्णय जाहीर करावा। धन्यवाद। 2025 सालच्या जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकरी प्रचंड नुकसान सहन करीत आहेत। शेतपिके वाहून गेली, जनावरांचे मृत्यू झाले, शेतमालाचा मोठा नाश झाला आणि शेतकरी कर्जबाजारी झाले। शासनाने या दुर्घटनेसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले, पण काही तालुके या पॅकेजमध्ये वगळण्यात आले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महगाव तसेच वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, रिसोड आणि मालेगाव
हे तालुके मदतीपासून वंचित आहेत. या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, अतिवृष्टीमुळे आमची पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. अजूनही शेतात पाणी साचले आहेत. कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आम्हालाही न्याय मिळाला हवा. खासदार संजय देशमुख यांनी या अन्यायाबाबत सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जय महाराष्ट्र. शासनाने नुकताच अतिवृष्टी व पूरग्रस्तासाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे. हा जो GR आहे हा 9 ऑक्टोबर 2025 चा GR आहे. परंतु या GR मध्ये काही तालुके वगळण्यात आलेले आहे. याच्यामध्ये आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, महागाव, उमरखेड आणि वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर हे तालुके या GR मधून वगळण्यात आलेले आहे. हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय अन्यायकारक आहे. मी आता सकाळी दोन्ही कलेक्टरशी चर्चा या ठिकाणी मी केलेली आहे. त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालं. अनेक घरं वाहून गेली. अनेक शेतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. शेतीचं जे नुकसान झालेलं आहे, अनेक पुसद तालुक्यात तर अनेक शेत्या खरडून गेलेल्या आहे. यवतमाळ जिल्ह्यात या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. सर्वात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये हे आमच्या यवतमाळ जिल्ह्यातले 4 तालुके वगळण्यात आलेले आहेत. दोन्ही कलेक्टरशी मी चर्चा केली. त्यांना सांगितलं की आजच्या आज तुम्ही या ठिकाणी प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. मी माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की असा अन्याय आता आपल्याला सहन करायचा नाहीये. आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, आपल्याला जबाब विचारावा लागेल आणि आपल्या झालेलं नुकसान पूर्ण महाराष्ट्रातले 256 तालुके याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये या देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या आहे. कोरडवाहू शेतकरी या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये मागासलेला अतिशय वाशिम जिल्हा आहे. आकांक्षित जिल्हा म्हणून केंद्र सरकारनं जाहीर केलेला आहे. आणि या आकांक्षित जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्नच पहिले कमी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर वगळण्यात आलेला आहे. हे अन्याय आम्ही सहन करणार नाही. मी शासनाला जाहीर हात जोडून विनंती करतो की तुम्ही आमच्या या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यावर अन्याय करू नका. झालेलं नुकसान आहे त्याचा मोबदला आम्ही मागून राहिलो. आम्ही आमच्या हक्काचं मागून राहिलो. पूर्ण महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय आणि यवतमाळ वाशिमसाठी वेगळा न्याय आम्ही सहन करणार नाही. आम्ही तीव्र आंदोलन करू. आज जर ताबडतोब याच्यामध्ये या तालुक्याचा समावेश झाला नाही तर आम्ही याच्यामध्ये तीव्र आंदोलन करू आणि तीव्र आंदोलन करून आमच्या शेतकरी बांधवांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. कारण शेतकऱ्याचा लढा आता सर्वसामान्य लोकांचा लढा झालेला आहे. शेतकरी हवालदिल झालेला, अतिशय संकटात आलेला आहे. आम्ही जेव्हा गावागावात शेतकऱ्याजवळ जातो तेव्हा शेतकऱ्याची हलाखीची परिस्थिती पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे GR निघतात आणि त्याच्यामध्ये आमच्या जिल्ह्यातील लोकांवर अन्याय होते. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आज 2 दिवस आम्ही या ठिकाणी वाट पाहू. 2 दिवसात जर या तालुक्याचा समावेश झाला नाही तर आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक, सर्व कार्यकर्ते, आमचे जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी आम्ही शेतकरी बांधवांना न्याय मिळोपर्यंत मग जिल्हा कचेरी कार्यालयात घुसण्याचं काम असो की कोणत्याही थराला आम्ही या ठिकाणी जाणार आहोत आणि आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी ही हक्काची लढाई आम्ही निश्चितप्रमाणे या ठिकाणी करू. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की जे या 4 तालुके आणि वाशिम जिल्ह्यातले 3 तालुके या तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आम्ही जेव्हा आंदोलन करू तेव्हा तुम्ही आम्ही मिळून या ठिकाणी पक्ष बाजूला ठेवा, पक्षभेद बाजूला ठेवा, पण आपल्या शेतकरी बांधवाला, आपल्या भावाला या ठिकाणी आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू. आपण सुद्धा शेतकरी बांधव आवाज उठवल्याशिवाय काही मिळत नाही. म्हणून आवाज उठवण्याचं काम आपल्याला सर्व मिळून या ठिकाणी करायचं आहे. आणि वाशिम जिल्ह्यातील आणि यवतमाळ जिल्ह्यातील हे तालुके या 256 जे काही तालुके आले त्याच्यामध्ये समावेश झाले पाहिजे. याच्यासाठी हा लढा आम्ही 2 दिवस शासनाची वाट पाहू. या 2-3 दिवसात जर शासनाने या तालुक्याचा समावेश केला नाही तर निश्चितपणे या ठिकाणी उग्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. जय महाराष्ट्र. नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पाअंतर्गत कालव्यांचे काम सुरू आहे.
पण शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार या कालव्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समोर आलाय। छत्रपती संभाजीनगरहून पाटबंधारे विभागाचे पथक नेऊन पाहणी केली। पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी उघडपणे दाखवले की कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले गेले आहे। शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोरच सिमेंट आणि कॉन्क्रीट केलेला कालवा हाताने उखडून दाखविला। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित गुत्तेदार आणि काही अधिकाऱ्यांनी कालव्याचे काम कमी दर्जाचे करून भ्रष्टाचार केलाय। बारड येथे छत्रपती संभाजीनगर येथील जगताप मॅडम यांनी आमच्या कॅनलच्या मायनरला RM4 ला भेट दिली आणि इथल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी केली। मुख्यतः अर्धापूर आणि मुदखेड, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि मुदखेड या ठिकाणी एकदम निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे। हे जगताप मॅडमनी पाहणी केली। त्यावेळेस आम्ही सर्व शेतकऱ्यांनी जमून त्यांना निवेदन दिले की या कामाची चौकशी व्हावी आणि या संबंधित कामामध्ये जे कोणी गुत्तेदार किंवा अधिकारी ज्यांच्या संगनमताने हे काम झालेले आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी। कोणते काम खराब झाले? मायनरचे काम एकदम निकृष्ट दर्जाचे आहे। वरचे म्हणजे खाली मुरुम केलेलं नाही, रस्त्याचे काम केले नाही, रस्त्यावर मुरुम टाकलेलं नाही आणि कॉन्क्रिटीकरणचं एकदम काम निकृष्ट दर्जा झालेलं आहे। खाली कॉन्क्रीटच्या खाली जो मुरुम टाकावा लागतो आणि पॉलिथिन टाकावं लागते ते सुद्धा कुठं टाकलेले आहे आणि कुठे टाकलेले नाही। अधिकाऱ्याकडून काय सांगण्यात आलं? अधिकाऱ्याकडून मॅडमनी आता आम्हाला आश्वासन दिलेले आहे की जे कोणी याच्यामध्ये जे कोणी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदार जे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेले आहे। आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांनी पण मॅडमला एक निवेदन दिलेले आहे की जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार। शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि कालव्याचे काम पुन्हा दर्जेदार करावे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आलाय की कारवाई न झाल्यास छत्रपती संभाजीनगर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन होईल। ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत नांदेड विभागातील जी काही कामं आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः लाइनिंगचे कामं असतील किंवा इतर कामं असतील, ही कामं बोगस झाल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केलेली आहे। मी स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केलेली आहे आणि विविध पक्षांनी सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत। हे कामं एवढे गंभीर आहेत की मागच्या 20-25 वर्षापासून ज्या कॅनॉलला नियमित पाणी येतं, जे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जातं, ते पाणी आज कामं होऊन सुद्धा शेतात जात नाही। आज शासनाने त्याच्यावर करोडो रुपये, हजारो कोटी रुपयांचा खर्च केलेला आहे आणि असं असताना शेतकऱ्याच्या शेतामध्ये थेंबर सुद्धा पाणी जात नाहीये। ही गोष्ट गंभीर असून त्यामुळे त्या बाबतीत सर्व संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या। त्याच तक्रारीची दखल घेऊन आज संभाजीनगरहून जगताप मॅडम नावाच्या ज्या SE आहेत मुख्य अधिकारी, त्या आल्या होत्या। त्यांनी आज दुधनवाडी झालं, अर्धापूरचा काही भाग झाला, या भागामध्ये आम्ही त्यांना प्रत्यक्ष साईट दाखवल्या। त्या ठिकाणी अक्षरशः त्यांना असं आढळलं की माती मिश्रित जे काही स्लॅब असतो किंवा जे काही कॉन्क्रीट असतं ते झालेलं आहे। हाताने फुटणारं कॉन्क्रीट दाखवलं, अक्षरशः म्हणजे एका लातेमध्ये फुटणारं कॉन्क्रीट, खाली प्रॉपर त्याची हे नसणं, क्युरिंग नसणं आणि खाली जो काही बेसला मुरुम टाकायच्या ऐवजी त्यांनी किंवा पॉलिथिन टाकायच्या ऐवजी सरळ काळी माती भरलेली आहे असंही त्यांना आम्ही दाखवलं। असे हे फक्त उदाहरणार्थ दाखवलेले आहेत। असे अनेक प्रकार या नांदेड विभागामध्ये आढळले आहेत आणि ही सर्व कामं बोगस झालेली आहेत। आज आपण पाहायला गेलं तर नांदेड विभाग हा खरं पाहिलं तर गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांचा सिंडिकेट झालेला आहे। या ठिकाणी एक अधिकारी 5-5, 6-6 वर्षापासून मुक्काम ठोकून आहेत। इथं यांना मलिदा भेटतो, हा मलिदा खाण्यासाठी हे सर्व अधिकारी इथे जमतायत। आम्हाला आपल्या मार्फत शासनाला एकच सांगायचंय आणि या अधिकाऱ्यांना सुद्धा एकच सांगायचंय की या समितीचा अहवाल जोपर्यंत व्यवस्थित येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार आहे आणि हा अहवाल जर चुकीचा आला तर औरंगाबादला आम्ही संभाजीनगरला मुख्य अभियंते जे डायरेक्टर आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही मुक्काम ठोको आंदोलन करायची तयारी आम्ही करून ठेवलेली आहे। शेतकऱ्यांचा हा संघर्ष स्थानिक पातळीवर मोठा उठाव घेण्याची शक्यता दर्शवितो। ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कामांवर आता प्रशासनाचे लक्ष केंद्रित झाले। स्थानिक शेतकऱ्यांचे आणि समाजाचे लक्ष या प्रकल्पातील भ्रष्टाचारावर आहे। तर बघावं लागेल प्रशासन यावर काय कारवाई करतं। आज नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास मुदखेड तालुक्यामध्ये, मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यामध्ये कालव्याचे जे सब मायनर आणि मुख्य कालव्याचे जे कामं झालेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते। याबाबतच्या शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत आणि या कामाचा भांडाफोड आज या विभागाच्या मुख्य अभियंता तशा प्रशासक मुख्य प्रशासक जगताप मॅडम आज जायमुखावर आल्या होत्या। त्यांनी जायमुखावरून या बाबीची पाहणी केली आणि त्यांच्या समोरच हा जो प्रकार होता तो सर्व शेतकऱ्यांनी सर्व निदर्शनास आणि आणून दिला आणि त्यानंतर जगताप मॅडम यांनी
या संबंधित गुत्तेदाराचं शेतकऱ्यांची जी मागणी आहे काळ्या यादीत टाकावं ही एक पण त्याची प्रामुख्याने मागणी आहे. आणि तसेच संबंधित जे कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असून त्यावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन या शेतकऱ्याच्या शिष्टमंडळाने जगताप मॅडम दिलेलं आहे. काय होतं, खोलाई होते की कॉन्क्रीट मध्ये? त्यांचा थिकनेसचा जो त्यांनी थिकनेस म्हणतायत थिकनेसचा प्रकार होता. थिकनेस ही फक्त म्हणजे 7च्या जवळपास सेंटीमीटर मध्ये त्याची हे राहायला पाहिजे, जाडी राहायला पाहिजे, परंतु 3.5 मीटर सुद्धा भरत नाही हे त्यांच्या निदर्शनास शेतकऱ्यांनी जाऊन दिलं. आणि त्यावर त्यांनी पूर्णपणे ज्यावेळेस ते म्हणजे सबमायनरचं बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम हाताने उकळत आहे हे शेतकऱ्यांनी त्यांना दाखवून दिलं. आणि त्यानंतर हा जो भांडाफोड झाला यानंतर जो मुख्य अभियंता होत्या त्या सुद्धा हतबल झाल्या हा प्रकार पाहून. म्हणजे शासनाचे कोट्यवधी रुपयाचे कामे या भागामध्ये अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यामध्ये चालू आहेत आणि सर्वपणे बोगस कामाचा आज शेतकऱ्यांनी होऊन भांडाफोड केलेला आहे. आणि त्यांना शेतकऱ्यांना अशी अपेक्षा आहे की हे काम दर्जेदार करून देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आता तरी त्यांना थोडी आशेचा किरण थोडाफार हे झालेला आहे. परंतु संबंधित गुत्तेदार संबंधित या विभागाचे अधिकारी यांचं संगनमत घेऊन हात मिळवून करून हा बोगस कारभाराचा पायंडा चालू आहे. मुलताई शहरात गुरुवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक शिशुपाल यादव यांच्यावर झालेल्या हल्ल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार शिशुपाल यादव हे काही दिवसांसाठी बाहेर गेले असता जैन कोल्ड्रिंक जवळ त्यांच्या बाईकला दुसऱ्या युवकाने कट मारला. या घटनेवरून दोघांमध्ये वाद झाला आणि पाहता पाहता परिस्थिती चिघळली. वाद हातघाईवर झाला आणि यादव यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर दोन्ही समाजातील लोक आमने सामने आल्याने शहरात तणाव वाढला. तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुलताई शहर संचारबंदी लागू केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुस्लिम समाजातील 3 तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कलेक्टर नरेंद्र सूर्यवंशी आणि एएसपी कमला जोशी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिक जमले असून आरोपींवर तात्काळ कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेत सहभागी 30 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या शहरात शुकशुकाट असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय. के मुल्ताई में जो घटना घटित हुई वो जानबूझकर कुछ मुस्लिम नौजवानों ने षड्यंत्र पूर्वक ये हरकतें की हैं. माननीय जिला प्रचारक जी के साथ जानबूझकर योजनाबद्ध तरीके से उन्हें हाथापाई करने की कोशिश की, हाथापाई की है. वो बदतमीजों को हम बता देना चाहते हैं कि शांति से रहो, सद्भावना से रहो, सड़कों पर चलो, कोई आपत्ति नहीं है. मंदिर मस्जिद जाओ, नमाज पढ़ो, कोई आपत्ति नहीं है. लेकिन आप रास्ते चलते राहगीरी को अगर रोककर पिटाई करोगे और अपराध करोगे तो तुमको बख्शा नहीं जाएगा. तुम्हें हम बिरयानी नहीं खिलाएंगे, ध्यान रखना. हाथ पैर तोड़ेंगे, बाबा साहब अम्बेडकर के संविधान के तहत जेल में सड़ाएंगे. और जो सांप्रदायिक दंगा और आगजनी करने वाले लोग हैं, जो देश में तनाव पैदा करने वाले लोग हैं, जो हिंदू और मुसलमानों को लड़ाने वाले लोग हैं, मैं मुसलमानों से भी कहना चाहता हूं, जो समझदार मुसलमान हैं वो अपने इस तरह के बदतमीज नौजवानों को, औलादों को समझाएं और उनको सिखाएं कि अगर बदतमीजी की और तनाव पैदा करने की कोशिश की, आग लगाने की कोशिश की, रास्ते चलते राहगीरों को मारने की कोशिश की तो जेल में सड़ोगे. डॉक्टर मोहन यादव जी की सरकार है, भारतीय जनता पार्टी की सरकार है. यहाँ सबका साथ, सबका विकास और सबको साथ देने का वादा है. लेकिन गुंडा और अपराधियों को जेल में डालकर हाथ पैर तोड़ने का भी पूरा और पक्का वादा था, है और रहेगा. कानून किसी को भी हाथ में नहीं लेने देंगे. अहमदपूर तालुक्यातील कलकोटी गावातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून गंभीर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय. ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या योजनेअंतर्गत सिंचन विहिरी, गायगोठे, शेततळे, शेतरस्ते, शोष खड्डे आणि बांबू लागवड याबाबत कामे करण्यात आली असल्याचे कागदपत्रे दाखविण्यात आले आहेत. परंतु प्रत्यक्षात गावात कोणतीही कामे झालेली नाहीत. फसवणूक करून दुसऱ्या गावातील लाभार्थ्यांच्या नावावर देयक उचलण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीचे खोटे ठराव करून सरपंच आणि ग्रामसेवकांनी पंचायत समितीकडून ही कामे मंजूर करून घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामध्ये शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक आणि शासकीय नोकरदार हे देखील सामील आहेत, ज्यांचा एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थ्यांच्या नावावरून पैसे उचलण्यात आले आहेत. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या 2 वर्षात अनेक बोगस लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देऊन शासनाच्या पैशात भ्रष्टाचार झालाय. ग्रामस्थांनी यातील दोषींविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा
29 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिलाय. सर्व सरकारी योजना ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सरपंच व उपसरपंच यांच्या घरामध्ये राबविण्यात आले आहेत. सर्व त्यांच्या घरातल्यांना लाभ दिलेला आहे. तर हे सगळे गोटे हे बाहेर गावचे असून ते 40 गोटे बाहेरगावच्या लोकांना आमच्या गावातले नसून त्यांना लाभ दिलेला आहे. तर हा कारभार सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व वरलं पंचायत समिती अधिकारी यांच्या सर्वांच्या संगनमतानं 3 ते 4 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे. तर आम्ही ह्याचं निवेदन जिल्हाधिकारी, आमचे मंत्री, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा ईमेल केलेला आहे. पालकमंत्र्याला सुद्धा पाठवलेला आहे. अद्याप कारवाई झाली का? अद्याप आता तर कारवाई झालेली नाही. आता इथून पुढे समिती स्थापन केलेली आहे त्यांनी. ते आता कधी येतील त्याची वाट बघत आहोत. आणि कारवाई नाही झाल्यास तुम्ही काय करणार? कारवाई नाही झाल्यास उपोषण हा लढा आमचा असाच चालू राहणार आहे. आमचा लढा आम्ही माघारी घेणार नाही. आम्हाला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा सोडणार नाही. निवेदनावर मधुकर कोंपले, नारायण कोंपले, दीपक मुरके, सुधाकर कोंपले, प्रदीप कांबळे, बडीराम चौरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ह्या संदर्भातील गोटे जे आहेत आलेले आमच्या गावाला, टोटल गोटे बोगस बिलं काढून त्यांनी टोटल गोट्याचा लाभ रोजगार सेवक बाकीचे रोजगार काम करणारे बाकीचे लावले, बाहेरगावचे लावले आणि बिलं पंचायत समितीला जमा करून घेतले पंचायतला. त्याचा लाभ आम्हाला एकाही लाभधारकाला मिळाला नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला गेला नाही. या प्रकाराने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार उघड झाला असून ग्रामस्थांची नाराजी उफाडली आहे. माझं नाव माधव बिवसा बडेवा, राहणार कलकुटी, तालुका चाकूर येथील रहिवासी असून मौजे कलकुटी ग्रामपंचायतमध्ये अंधाधुंदी कारभार करून शेततळे, सिंचन विहिरी, गाय गोटे, शोष खड्डे, शेत रस्ते, पुन्हा बांबू लागवड, 15वा वित्त आयोगातील कामे हे गावात न करता बाहेरगावच्या लोकांच्या नावावर बिलं काढलेत. गावात कामे सुद्धा केलेली नाहीत. बाहेरगावच्या आमच्या गावातल्या लोकांच्या नावावर लाभ न देता बाहेरगावच्या अजून सोडचे काही लोक आहेत, काही बाहेरगावचे लोक आहेत, काही नोकरदार लोक आहेत, त्यांच्या नावावर बिलं काढलेले आहेत. रोजगार सुद्धा बाहेरगावच्या लोकांवर दाखवून रोजगाराची सुद्धा बिलं बाहेरगावच्या नावावर काढलेले आहेत. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ। अस्वीकरण सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.